चित्रपट जळगाव, अकोला, नागपूर भाजपला मोठं यश मिळत असल्याचं चित्र आहे। सत्ता स्थापना जवळपास भाजपची या महानगरपालिकांमध्ये होतीये असं सध्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। पण मुंबईची फाईट ही खूप इंटरेस्टिंग वळणावरती आली आहे। पण त्यापूर्वी आपण लातूरबद्दल बोलत होतो। लातूरमध्ये वंचित आणि काँग्रेसने जी कमाल दाखवली ती मुंबईत का दिसत नाही? तेच मी सांगतोय की तो जो अलायन्स आहे ती आघाडी जी आहे ती व्यवस्थित जेल झाली। स्वतः प्रकाश आंबेडकर हे देशमुखांच्या घरी गेले, म्हणजे हे जे चित्र समोर आलं इथे दिसलंच नाही ना। इथे ज्या वर्षा गायकवाड आहेत मुंबईच्या अध्यक्ष, त्या आणि प्रकाश आंबेडकर यांची एकतरी भेट दिसली का? हे प्रकाश आंबेडकरांशी चर्चा करायला ज्युनियर लेवलच्या नेत्यांना जर पाठवत असतील तर ते कसे होतील? तर ही जेल झाल्याशिवाय कुठलाही अलायन्स, जसा सेना आणि मनसेचा अलायन्स जेल झाला आणि त्याचा परिणाम दिसतोय आपल्याला, तसा हा इथे वंचित आणि काँग्रेसचा अलायन्स मुंबईमध्ये बिलकुल जेल झाला नाही, जो तो इंडिव्हिज्युअली लढत होता आणि त्याच्यामुळे त्याचा रिझल्ट दिसलेला। याच्यात आणखीन एक कारण समोर असं आहे की तिथे रवींद्र चव्हाण जाऊन त्यांनी जे काही सेल्फ गोल केलेला आहे बोलून विलासराव देशमुखांच्या बद्दल, त्याचाही परिणाम तिथे खूप झाला। ते कन्सोलिडेट झालं, त्यांच्या विरुद्ध जो काही असंतोष निर्माण झाला ते मुख्य कारण तिकडे आहे। तिथे सोलापूरमध्ये ते जास्त कारण आहे। सोलापूरमध्ये प्रणिती शिंदेंना मोठा धक्का बसतोय, कारण सोलापूरमध्ये अर्थातच भाजपची जोरदार मुसंडी आपल्याला पाहायला मिळते। सोलापूरमध्ये 54 जागांवरती भाजपने आघाडी घेतली, शिवसेना 1, तर काँग्रेसचं काय चित्र आहे तेही आपण बघूयात। काँग्रेस केवळ एका जागेवरती आघाडी, जयकुमार गोरेंनी सगळी निवडणूक एक प्रकारे आपल्या कंट्रोलमध्ये ठेवलेली होती, त्यामुळे प्रणिती